विकास मंडळ राजूर या शैक्षणिक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक आज पार पडली। या निवडणूक प्रक्रियेसाठी दिवसभर मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे। साधारणतः 5 पर्यंत ही मतदान प्रक्रिया जी ती पूर्ण झालेली आहे। त्याच्यानंतर या दिवसभरातल्या कालावधीमध्ये अनेक वेळा पावसाचा अडथळा आला, त्यानंतर काहीसा जो आहे तो संत गतीने शांतपणे मतदान होत होतं, परंतु उघाड दिल्याच्या नंतर या मतदान जे चांगल्या प्रमाणात झालं। परंतु 1721 या मतदार असून त्यापैकी 1190 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। या संस्थेची तिरंगी लढत झालेली होती। एकूण 30 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळं नाही म्हटलं तर काहीसा प्रचार केला गेलेला होता आणि ते वातावरण जे ते अगदी स्पर्धात्मक झालेलं होतं। अंतिम टप्प्यात प्रचार जो सुगेला पोहोचलेला होता। दिवसभरात कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आणि उमेदवारांनी सातत्याने मतासाठी प्रत्येक सभासदाच्या घरी जाऊन प्रचार केलेला होता आणि दिवसभरात शांततेत मतदान पार पडलं। मात्र आता उत्सुकता वाढत गेली, कारण निकाल जो आहे तो आजच होणार आहे ना। अगदी मतमोजणी जी ती आता चालू झालेली आहे। मतदान केंद्राच्या बाहेर आपण पाठीमागे पाहतोय काही कार्यकर्ते जे ते निकालासाठी बसलेले आहेत आणि निकालासाठी कार्यकर्ते जे ते वाट पाहत आहेत, नेमकं विजय होणार कोण अशी परिस्थिती सध्या असताना प्रत्येकाच्याच मनात नाही म्हणलं तर धाकधुकीचं, उमेदवारांच्या मनात धाकधुकीचं वातावरण जे ते आहे। नक्कीच या ठिकाणी 30 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये असल्यामुळं जे आहे ते विजयी होणार आहेत 11च। कारण याचं कारण असं आहे का दिवसभरामध्ये प्रत्येकानेच मेहनत घेतलेली आहे, प्रत्येकालाच विजयाची आशा आहे। मात्र विजयी कोण होणार हे येणारा निकाल जो आहे तो काही तासामध्ये प्राप्त होणार आहे। त्यामुळे जी अधिकृत घोषणा आहे ती अगदी काही तासानंतर या जनता विकास मंडळ या संस्थेचा निकाल जो आहे तो आपल्या समोर येईल। हाय आपण जे ते काही वेळातच आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल। मात्र सध्या कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्सुकता आहे, कोण विजय होणार याकडे मात्र लक्ष लागलेलं आहे।